आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आता मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात उद्धव ठाकरे हे मुंबईतील ठिकठिकाणी जनसंवाद मेळावा घेत कष्टकरी, शेतकरी, नागरिक व शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत। त्याचबरोबर दौऱ्यानिमित्त विविध शाखांना देखील भेटी देत आहेत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त शिवसैनिकांमध्ये उत्साह पसरला आहे। हाच उत्साह 10 फेब्रुवारी रोजी मुंबईतल्या चेंबूरमध्ये दिसून आला। चेंबूरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा संवाद मेळावा पार पडला। चेंबूरमधल्या वाशीनाका आणि लाल डोंगर सुमननगर येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखा आहेत। शाखा प्रभाग क्रमांक 147 आणि 155 च्या मुख्य शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, आमदार, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, सर्व शिवसैनिक यांच्या प्रमुख आग्रहाखातर उद्धव ठाकरे यांनी शाखांची पाहणी करून शेकडो शिवसैनिक व कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी भाषणातून शिंदे सरकारवर जोरदार टीका केली। ते म्हणाले की भारताचे संविधानचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समर्पित केले आहे। त्याला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ईडी, निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स, पोलीस प्रशासन यांचा अत्यंत दयनीय पद्धतीने वापर करून देशाला बुडवण्याच्या पाठी लागले आहेत। देश आर्थिक संकटात सापडला असून गुन्हेगारी, बलात्कार, खून, नैराश्यता जे आपले संरक्षण दाते आहेत, पोलीस बांधव आणि पोलीस ठाणे हे मुख्य गुन्हेगारीचे ठिकाण होत चालले असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला। चेंबूर हा विभाग नेहमी गद्दारांना पळवून लावतो। गद्दारांना त्यांची जागा काय असते ते चेंबूरचे शिवसैनिक बरोबर दाखवून देतात। शिवसेनेचे महापौर आणि नेते असलेले शरद भाऊ आचार्य यांचा हा विभाग असून जुने शिवसैनिक आहेत। संजय राऊत सुद्धा विरोधकांवर चांगलेच कडाडले। देशात आपण हर हर महादेव असे नारे देतो, परंतु काही लोक हर हर मोदी असे नारे देत आहेत। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गद्दारांनी जन्म घेता कामा नये। या गद्दारांना हद्दपार करा। मोदीला हटवा। राम मंदिर उद्घाटन होत असताना मोदी रामाची पूजा करायची सोडून स्वतःचीच पूजा करताना दिसले, असा सनसनीत आरोप संजय राऊत यांनी केले। यावेळी उद्धव ठाकरे यांच्या समवेत संजय राऊत, अनिल परब, अनिल देसाई, आदित्य ठाकरे, आमदार प्रकाश फातप्रेकर, उपनेते सुबोध आचार्य, विभाग प्रमुख प्रमोद शिंदे, नगरसेविका अंजली नाईक, नगरसेविका निधी शिंदे, नगरसेवक श्रीकांत शेट्टे, उपविभाग प्रमुख प्रशांत म्हात्रे, उपविभाग प्रमुख महेंद्र नागटे, संजय नटे, विजय भोईर, सचिन भोसले, रुक्मिणी भोसले, राज्य महिला आयोग सदस्य सुप्रताताई फातपेकर, विजय सांगावकर, उपविभाग प्रमुख किरण लोहार, पद्यावती शिंदे, रमेश पाटील, भाऊ भात्रे, प्रमोद कोकमकर, सागर कामत, सीताराम देऊळकर, स्वाती दबडे, दक्षता पाताडे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भरपूर आहे आणि अशा माझ्या जर का शाखा भेटी व्हायला लागल्या तर मला नाही वाटत की 227 शाखा मी येत्या काही वर्षात पूर्ण करू शकेल। पण हेच तर माझं वैभव आहे, हीच तर माझी कमाई आहे। आणि अनेकदा सांगितलं की माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे। अनेक जणांच्या पोटामध्ये गोळा येतो कारण त्यांचा आगापीचा काहीच नसतो। तर त्यांना विचारलं तुमचं काय, आमचं काय माहित नाही, पण घराणेशाही तरी माझी घराणेशाही आहे, ही माझी घराण्याची परंपरा आहे। आणि अशा अनेक कित्येक शिवसैनिक पिढ्याने पिढ्या शिवसेनेमध्ये आहेत। सुबोध त्यातलाच एक आहे। अशा अनेक तुमच्यामध्ये सुद्धा असतील की यांचे वडील पण शाखा प्रमुख होते, सगळे नातेवाईक शिवसैनिक होते आणि यालाच तर कुटुंब म्हणतात। आता कुटुंब म्हटल्यानंतर ती जवळीक आलीच आणि कुटुंब म्हटल्यानंतर ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या पेकाटात लाथ घालणे आलं। आज मला खरंच जुने दिवस आठवले, कारण मला कल्पना नव्हती की तुम्ही हा कार्यक्रम शरद भाऊंच्या शाखेमध्ये आयोजित केलेला आहे। आणि शरद भाऊ म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे, काय माणूस होता। मला आठवत आहे, मला वाटतं महाराष्ट्र बंद भारत बंद केला होता आणि शरद भाऊ महापौर होते आणि एका रेल्वे स्टेशनला
शिवसेना प्रमुख भेट द्यायला गेले होते, सगळीकडे बघत होते, मी पण त्यांच्या बरोबर होतो. अचानक काय झालं कोणाच ठाऊक, आतमध्ये प्लॅटफॉर्मवरती बाळासाहेबांनी भाषण केलं. बाहेर आल्यानंतर गाडीत बसताना लोंढेच्या लोंढे बाहेर आले, कारण पोलीस लाठीमार करत सुटले. सगळ्या शिवसैनिकांवरती लाठीमार होतोय बघितल्यानंतर बाळासाहेब गाडीत ते बसले, तसेच समोर उभे राहिले आणि चालत गेले पुढे. आणि पोलीस, तुम्हाला माहिती आहे, रेल्वे पोलीस असो काही असो, ते एकदा सुटले का सुटले. प्रोटेक्शन होतं, पण बाळासाहेबांच्या पुढे जर का लाठी पडली तर पहिली लाठी माझ्या अंगावरती पडावी म्हणून समोर उभा राहिला तो शिवसैनिक शरद आचार्य होते. महापौर होते, विचार नाही केला त्याने, मी महापौर आहे, मी कसं राहू. नाही, माझं प्रमुख इकडे उभा आहे आणि शिवसैनिकांवरती लाठीमार करतायत, मी पहिल्या मध्ये उभा राहिला. अशा या मुशीतनं तयार झाले तुम्ही सगळे शिवसैनिक आहात. काय होतं त्यावेळेला, महापौर म्हणजे खूप मोठं पद होतं, आहेत, आजही आहे. पण असे अनेक असंख्य सैनिक आहेत की ज्यांना आपण काही देऊ शकले नाही. तुम्ही आहात ना मोठे. आणि आज देखील मला आणखीन एक गोष्ट आठवते. साधारणतः 2007ची महापालिका निवडणूक जिंकल्यानंतर, जसे आज तुम्ही जिंकल्यानंतर एका जल्लोषामध्ये मातोश्रीवरती येतात, 2007ची महापालिका जिंकल्यानंतर अनेक माता भगिनी तिकडे आल्या होत्या. शिवसेना जिंकली, नगरसेवक कोण झालं होतं, महापौर कोण होणार, त्यांना काही पडलेलं नव्हती, पण माझी शिवसेना जिंकली म्हणून अक्षरशः त्या माता भगिनींच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते. आनंदाने त्या रडत होत्या आणि मातोश्रीला आल्या होत्या. मी विचार केला की यार, या माता भगिनी आता माझ्यासमोर दिसतात, कधी आल्या नव्हत्या, नंतर परत कधी काही मागायला आल्या नाही, कोणतेही पद मागितलं नाही, कोणती उमेदवारी मागितली नाही, पण माझी शिवसेना, माझा भगवा, त्याचा जो विजय म्हणजे माझा विजय, हे मानणारे शिवसैनिक जोपर्यंत शिवसेनेत आहेत तोपर्यंत कित्येक गद्दार, काय गद्दारांच्या पिढ्या जरी समोर आल्या तरी मला त्यांची पर्वा नाही. ही म्हणजे काही निवडणुकीची सभा नाही. आणि मला असं वाटतं, तुम्ही निश्चय केला तर निवडणुकीला मला सभा घेण्याची वेळ येणार नाही. पण गद्दाराचं नुसतं उच्चाटन नाही करायचं आहे, तर आपल्याला मुंबई आणि महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या लुटारूंपासून सांभाळायचं. हे महाराष्ट्र लुटतायत, मुंबई लुटतायत, सगळं काही घेऊन जात आहेत. कुठे घेऊन जात आहेत? गुजरात, बरोबर ना. आपलं काही गुजरातची वाईट नाहीये, अनेक इकडे सुद्धा गुजराती लोक आली असतील, अनेक गुजराती आपले शिवसैनिक आहेत. इथे जे गुजराती राहतात त्यांच्याबद्दल आपला काही द्वेष नाही, उलट गुजरात बद्दल आमचा द्वेष नाही. पण आमच्या महाराष्ट्राचं वैभव ओरबाडून ते जे तुमचे दिल्लीश्वर गुजरातकडे घेऊन जात आहेत त्याला मात्र आम्ही विरोध करणार आणि करणारच. आणि सत्तेसाठी महाराष्ट्र, मुंबई म्हणजे आपली आई, तिला लुटू देणारे जे नतद्रष्ट आहेत त्यांना आम्ही गाडणारच. शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.